So you are been prevented by the patent agencies, okay, authorized, that you cannot make the product, patented product, make or sell or offer for sale, import, export, okay, यापैकी तुम्ही काही गोष्टी त्या करू शकत नाही. So that is called as intellectual property rights. बरोबर आहे. मग स्टार्टअप कडे जात असताना अगोदरचा पहिला टप्पा काय तर मुळात प्रॉब्लेम मिळाला. त्या प्रॉब्लेमवर मी सोल्युशन काढलं पाहिजे. आता इन्व्हेन्शन साठी तुम्हाला पेटंट दिलं पाहिजे, बरोबर आहे. पण इन्व्हेन्शन ज्यावेळी म्हणतो आपण त्यावेळी काही तुम्हाला गोष्टींचं अटी दिलेल्या असतात. फॉर एक्झाम्पल इन्व्हेन्शन जर करत असाल तर दॅट शुड बी युनिक. म्हणजे जे मी डिझाईन केलेलं आहे, ओके, हे डिझाईन ह्याच्या अगोदर कोणी केलेलं नसलं पाहिजे. बघा आता मी तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो डिस्कशन मध्ये. ज्यावेळी तुम्हाला स्टार्टअप कडे जायचं असतं त्याच्या अगोदरची स्टेप आहे की तुम्हाला इन्व्हेन्शन किंवा इनोव्हेशन कडे जावं लागतं. तुम्ही जे मेजर प्रोजेक्ट्स कराल किंवा करत असाल, मायनर प्रोजेक्ट्स करत असाल, ओके, आयडिया आहे म्हणून मी तसं एखादं सोल्युशन तयार केलं, पण मी तयार केलेलं सोल्युशन हे खरोखर युनिक आहे का हे मला बघावं लागतं. म्हणजे मी ऑफर केलेलं सोल्युशन किंवा प्रॉडक्ट किंवा फंक्शनॅलिटी ही कोणत्याही स्वरूपात, ओके, की आयदर ट्रॅडिशनल नॉलेजच्या माध्यमातून किंवा कोणतेही पेपर रिसर्च वर्कच्या माध्यमातून ऑलरेडी प्री पब्लिश्ड नसावी, ओके, किंवा लोकांना माहीत नसेल. दुसरं काय पाहिजे त्याच्यात इन्व्हेंटिव्ह स्टेप पाहिजे. व्हॉट इज इन्व्हेंटिव्ह स्टेप? इन्व्हेंटिव्ह स्टेप म्हणजे टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्स त्याच्यामध्ये काहीतरी पाहिजे, बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल डिजिटल कॅमेऱ्याच्या युगमध्ये मी मेकॅनिकल कॅमेरा 1920-40चा तयार केला आणि मला पेटंट द्या म्हटलं तर ते देणार नाही. का? कारण ते आता टाइम रिलेव्हंट नाही, त्याचा टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्स नाही, ओके. सो विल नॉट गेट पेटंट. सो टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्स पाहिजे. महत्वाची गोष्ट इंडस्ट्रियल ॲप्लिकेबिलिटी पाहिजे. म्हणजे काय? आयदर इट शुड बी मेड इन इंडस्ट्री ऑर युटिलाइज्ड इन इंडस्ट्री, ओके. हे तयार झालं असलं पाहिजे. एकतर ते इंडस्ट्रीमध्ये तयार करता आलं पाहिजे किंवा इंडस्ट्रीच्या बाहेर कुठल्या तरी इंडस्ट्री म्हणजे कारखाने नव्हे, वर्कशॉप नव्हे. फूड इज ऑल्सो इंडस्ट्री, सर्व्हिस इज ऑल्सो इंडस्ट्री, FMCG गुड्स इज ऑल्सो इंडस्ट्री. म्हणजे कोणत्या ना कोणत्या तरी स्वरूपाच्या इंडस्ट्रीमध्ये ते वापरता आलं पाहिजे तरच तुम्हाला इकॉनॉमिकल ॲडव्हान्टेज पाहिजे त्याच्यात, बरोबर आहे. तुम्ही असं काही ते तयार करा की ज्याच्यामुळे इकॉनॉमिकल लॉस होतोय तर ते तुम्हाला पेटंट मिळणार नाही. सो एखादी गोष्ट पेटंटेबल होण्याकरता तुम्हाला काही पॅरामीटर्स फॉलो करावे लागतात. त्यापैकी एक म्हणजे ते युनिक पाहिजे, एक्सक्लुसिव्ह पाहिजे, त्याच्यात इन्व्हेंटिव्ह स्टेप पाहिजे, त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट पाहिजे, इकॉनॉमिकली किंवा बोथ वेजनी ते सिग्निफिकंट पाहिजे आणि दॅट शुड बी यूज फॉर बेनिफिट ऑफ सोसायटी, बरोबर आहे. मग पेटंट्स लॉ जो आहे भारत सरकारचा 1970चा ते पॉइंट होते याच्यामध्ये, आता ते नाहीत दिलेलं आहे तर त्याच्यामध्ये काही त्यांनी पॉइंट्स दिलेले आहेत, ओके, की ठीक आहे. मी आता मुद्दाम सांगतोय, खरं तर त्या PPTवर अजून जास्त चांगलं तुम्हाला कळलं असतं की मला काहीतरी गोष्ट इन्व्हेन्शन करायचं आहे पण मला काय केलेल्याला इन्व्हेन्शन म्हणता येत नाही हे जर कळलं तर मी माझे प्रयत्न वाया घालवणार नाही, बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल डायरेक्टिंग युअर एफर्ट्स इन डेव्हलपिंग रॉंग सोल्युशन इज अ वेस्टेड टाइम, बरोबर आहे. ज्याला काय कधी मान्यताच मिळणार नाही अशा प्रकारचं काहीतरी इन्व्हेन्शन मला करण्यात मी वेळ घालवला तर त्याला इन्व्हेन्शन नाही. फॉर एक्झाम्पल फ्रिव्हलस इन्व्हेन्शन्सला पेटंट मिळत नाही. फ्रिव्हलस इन्व्हेन्शन म्हणजे काय? तुम्ही आता आय डोंट नो लॉज ऑफ थर्मोडायनामिक्स झालेले असतील, तुम्हाला फर्स्ट लॉ वगैरे झालेले का? त्यात एक कन्सेप्ट येते परपेच्युअल मोशन मशीन. हल्ली तुम्ही इंस्टाग्राम वापरत असाल तर त्याच्यावर आहे बघा काय केलेलं आहे, त्यांनी एक शाफ्ट वापरलेला आहे, स्प्रिंग्स लावलेला आहे आणि त्याला एक व्हील आहे. तो काय करतो, ते व्हील एकदा गोल फिरवतो आणि कंटिन्युअसली ते मोशन मिळतंय असं त्याच्यामध्ये त्यांनी दाखवलेलं आहे. इज इट पॉसिबल? नो, इट इज नॉट पॉसिबल. म्हणून तुम्ही असं काहीतरी डिव्हाइस तयार केलं आणि ते पेटंटला अप्लाय केलं तर त्याला पेटंट अजिबात मिळत नाही. फ्रिव्हलस काइंड ऑफ
इन्व्हेन्शनसाठी. ओके, ते रिकग्नाइज होत नाही. दुसरं, पब्लिकच्या सेफ्टीला हार्म होईल अशासाठी जर तुम्ही काही डेव्हलप केलं असेल, फॉर एक्झाम्पल ही जाळी आहे. ओके, ही जाळी अगदी एका सेकंदात उचकटण्यासाठीचं मी एक कात्री तयार केली चोरीच्या उद्देशाने, तर त्यालाही पेटंट मिळणार नाही. कळतंय? म्हणजे बघा, प्रॉब्लेम आहे मला ते चोरी करायची आहे, दरोडा टाकण्यासाठीचं एखादं मी मशीन तयार केलं. ओके, नाही. अशी बंदूक तयार केली की ज्याचं एक शॉटमध्ये 10 देशांना मरू शकतात. इन्व्हेन्शन आहे का? आहे. पेटंटेबल होणार का? नाही होणार. उलट त्याच्यावर बॅन येणार. कळतंय? त्यामुळे असं काही करू शकत नाही. ओके, त्यामुळे कोणत्याही प्रकारचे पब्लिकला हार्म होणारे तुम्ही इन्व्हेन्शन्स करू शकत नाही. केले तरी त्याला परवानगी नाही, पेटंट मिळत. तिसरं काय होतं? ॲनिमल सेफ्टी. ह्युमन लाईफ थ्रेट जनरेट होईल असं काही तुम्ही तयार करायचं नाही. ओके, किंवा तुम्ही तयार केलं मेजर प्रोजेक्ट मायनर प्रोजेक्ट म्हणून आणि ते तुम्ही पेटंटला अप्लाय केलं, ते मिळणार नाही. ट्रॅडिशनल नॉलेजचा वापर करून जर तुम्ही काय केलं असेल, हळदीचा वापर करून एखादं तुम्ही काय क्रीम तयार केलं आणि त्यात सांगितलं गोरं होईल, अँटीसेप्टिक वगैरे, मग त्याला म्हणतात की हळद अँटीसेप्टिक आहे. तर माहिती आहे, पूर्वापार माहिती आहे. डॉक्टर रघुनाथ माशिलकरांचं नाव तुम्ही ऐकलं असेल. या केसमध्ये हळदीचं पेटंट अमेरिकेने सांगितलं की हळद हा आमचा शोध आहे म्हणून. ओके, यांनी लढली केस आणि सांगितली की पूर्वीच्या आमच्या आयुर्वेद किंवा वेद उपनिषद याच्यामध्ये हळदीचा वापर ऑलरेडी 1000 वर्षापासून आहे. त्यामुळे भारताचं ते पेटंट आहे, त्यामुळे तुम्ही त्याचा वापर करू शकत नाही. सो अशा प्रकारे जे तुम्ही आल्याचा वापर करून काहीतरी तयार केलं, गवती चहाचा वापर करून केलं, तर त्याचं तुम्हाला पेटंट मिळत नाही. अजून तुम्ही एखादा खेळ तयार केला, गेम, मनोरंजनासाठी काहीतरी तयार केलं, तुम्ही मॅन्युफॅक्चर करू शकता, पण त्याचं तुम्हाला पेटंट मिळत नाही. ओके, गेम तयार केले, कार्ड्स तयार केले, काही तयार केले तरी त्याचं तुम्हाला नाही. त्यानंतर तुम्हाला जैवविविधता, त्याच्या म्हणजे जी वनस्पतींची असते त्याला हार्म होईल असं तुम्ही काय तयार केलं, नवीन वाण वगैरे तयार केलं, तर ते पेटंट नाही. का? कारण वाण जर तुम्ही ते खरोखर चांगलं तयार केलं आणि तुम्ही पेटंटचा वापर करून कंट्रोलमध्ये ठेवलं, तर लोकांना उपयोग होणार आहे का? नाही. पेटंटचा मुळात अर्थ असा आहे, बघा, इन्व्हेन्शनचं तुम्हाला हे फेस करावे लागतात अगोदर. पेटंट इज टू रिव्हील. ओके, पेटंटचा अर्थ काय की तुम्ही जी माहिती देताय, जगाला ओपन करताय, त्याच्या बदल्यात ती गोष्ट, ते प्रॉडक्ट सोलली मॅन्युफॅक्चर करायचा, वापरायचा, विकायचा, तयार करायचा, इम्पोर्ट करायचा अधिकार लिमिटेड पिरियडसाठी तुम्हाला सरकार देतं. ओके, पेटंटची टर्म ही 20 वर्ष असते. ओके, 20 वर्षासाठी तुम्हाला हा अधिकार दिलेला आहे, जो फक्त भारतापुरता आहे. म्हणजे पेटंट्स आर टेरिटोरियल इन नेचर. एक भारतात पेटंट मिळालं याचा अर्थ अमेरिकेत चालणार का? नाही. तिथलं पेटंट वेगळं फाईल करा, त्याला नॅशनल फेज, इंटरनॅशनल फेज वगैरे, ते PCT रोड वगैरे कन्व्हेन्शन कंट्रीज मधले ते वेगळे असतात. पण आता गरजेपुरतं बोलू. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादं प्रॉडक्ट तयार केलं, तर त्याचं ते कसं, हाऊ यू हॅव मेड इट अँड हाऊ इट ऑपरेट्स, कळते? द बेस्ट मेथड ऑफ मॅन्युफॅक्चरिंग द प्रॉडक्ट. मी पेन तयार केलं, मला याचं पेटंट पाहिजे. ओके, हे इन्व्हेंटिव्ह आहे, युनिक आहे, नॉट डुप्लिकेटेड आहे, कळते? हे सगळ्या निकषांवर हे पेन बसतंय. ओके, आणि हे आता मी तुम्हाला जे सांगितले की हे ह्युमनला हार्मसाठी नाही आहे, ॲनिमलसाठी नाही आहे, सगळ्या ह्याच्यातनं हे सेफ आहे, कळते? अशा वेळी मग सरकार काय म्हणतं, यू हॅव टू रिव्हील हाऊ यू हॅव मेड इट अँड व्हॉट इज द बेस्ट मेथड ऑफ ऑपरेटिंग. हे ज्यावेळी तुम्ही डिस्क्लोज करता, त्याच्या बदल्यात तुम्हाला तो अधिकार मिळतो की हे फक्त तूच वापर आणि बाकीच्यांना त्याच्यापासून रोखायचं. त्याला आपण पेटंट असं म्हणतो. अजून कशासाठी पेटंट मिळत नाही? मी छत्री विथ टॉर्च तयार केली, कळते? जस्ट ऍडिशन ऑफ एलिमेंट्स. छत्रीचं काम करणार आहे, त्याला टॉर्च लावलाय तर टॉर्चच काम करणार आहे ना, लाईटचं. किंवा छत्री विथ मी काय केलं, कूलर तयार केलं. बघा, आपल्या चुका कुठं होतात, आम्ही काहीतरी नवीन करायच्या नादाला लागतो आणि हे फेल होतं.
मी छत्री केली, आत उकडतंय थंड वाटावं म्हणून त्याला पंखा लावला आणि दिस इज इन्व्हेन्शन. नो, इट इज जस्ट अ मिअर ॲडमिक्सचर. ओके, ज्या दोन गोष्टी भिन्न प्रकारे काम करतात त्या मी एकत्र आहे तशा लावल्या आणि मी आता प्रॉडक्ट आहे असं म्हटलं तर नाहीच. ओके, त्याला दिलं जात नाही. मेथड ऑफ ट्रीटमेंट, फॉर एक्झाम्पल कॅन्सरची गाठ काढायची, त्याच्यासाठी मी एक टेक्निक तयार केलेलं आहे. ओके, ज्यात कमीत कमी त्रासामध्ये ती गाठ मला काढते. किडनी स्टोन, बरोबर आहे. स्टोन पूर्वी आम्ही किडनीला हे काढायला आत त्याच्यामध्ये घालून मग ते खडे ओढून काढून फोडून आम्ही लेझर वापरला. लेझरने ते वरच्यावर फोडले आणि मग निघून गेले. ओके, दुर्बिणीची शस्त्रक्रिया, 3 ठिकाणी भोग पाडलं आणि त्यातनं आत इन्सर्शन केलं. रोबोटिक शस्त्रक्रिया. ओके, आजार बरे करणार काहीही तुम्ही तयार केलं, ओके, दॅट इज नॉट पेटेंटेबल. ओके, अदरवाइज यू विल प्ले मोनोपोली. ओके, दॅट विल गो अगेन्स्ट द पेटंट लॉ. सो आजाराला बरं करणारं जरी काही तुम्ही केलं तरी त्याला मिळत नाही. ॲटॉमिक एनर्जी रिलेटेड जर तुम्ही काय केलं त्याला पेटंट मिळत नाही. भारत सरकारसाठी मी जसं मगाशी म्हटलं काहीतरी क्षेपणास्त्र तयार केलं, डिझाईन त्याचं केलं. डिफेन्स रिलेटेड जरी तुम्ही काही केलं, ओके, त्याला पेटंट मिळत नाही. हत्यारं कोणती तयार केली, प्रोव्हाइडेड त्याचं मी कृपा तयार केलं तर त्याच्या डिझाईनसाठी मिळू शकेल. पण बाकी डिफेन्स रिलेटेड आहे त्याचं तर मुळात पेटंट मिळतच नाही. ते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला जातं, गृह मंत्रालय, डिफेन्स मिनिस्ट्रीला वगैरे, आणि मग त्याच्यावर पेटंट मिळणार की नाही ते ठरतं. मेथड ऑफ ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, त्याला पेटंट नाही. लागवड कशी करायची याची वेगळी मेथड. ओके, शेतीच्या ज्या प्रोसेसेस आहेत त्याच्या वेगळ्या मेथड किंवा त्याच्या रिलेटेड प्रॉडक्ट, तर त्याला पेटंट तुम्हाला मिळत नाही अनलेस दॅट इज ए व्हेरी हायली इन्व्हेंटिव्ह आणि खरोखर ते अपवादात्मक आहे. कळतं तुम्हाला? म्हणजे बघा, हे सगळं कन्स्ट्रेंट बेस्ड आहे. मी काय वाटेल ते तयार करावं आणि त्याला इनोव्हेशन आहे म्हणावं, नाही, नॉट पॉसिबल. मी काहीतरी नवीन उद्योगधंदा चालू करावा, लोक चहाची टपरी टाकतात, काय केलं, स्टार्टअप तयार केलं, बरोबर. पाणीपुरी, इंजिनियर पाणीपुरी ऐकलं असेल ना तुम्ही. फिजिक्स, त्याला काय बीएससी उसाचा रस सेंटर, आमचा स्टार्टअप आहे. नाही, स्टार्टअपला बहुतेक सरांनी सांगितलं असेल, स्टार्टअपच्या पण टप्पे आहेत, प्रोसेस आहे. तुम्हाला स्टार्टअप तयार करायचा असेल तर त्याच्या मागं तुम्हाला अगोदर बघा, बिझनेस आणि स्टार्टअप यात फरक आहे. बिझनेस, माझ्या वडिलांचं चप्पलचं दुकान होतं, आज माझं पण आहे, उद्या माझी मुलं तेच करतील. आमचा मॉल होता, तेच आम्ही पुढं चालवतोय. काही सोनार कामाचं दुकान होतं, तेच आम्ही, दॅट इज बिझनेस. नवीन त्याच्यात तुम्ही काही करत नाही, व्यापार. ओके, पण स्टार्टअपमध्ये तुम्हाला एखादी नवीन आयडिया असेल, त्याचा उद्देश हा एम्प्लॉयमेंट जनरेशन असला पाहिजे. ओके, त्यातनं काही एम्प्लॉयमेंट चान्सेस ओपन झाले पाहिजे आणि तुम्ही जे करताय ते पूर्वी कोणी केलेलं नसावं, त्यात काहीतरी वैशिष्ट्य असावं. म्हणजे इनोव्हेशन, इन्व्हेन्शनला जे लागू आहे त्याचा बिझनेस, दॅट इज स्टार्टअप, आणि त्याच्यासाठी तुम्हाला गव्हर्नमेंट ह्यूज फंडिंग देतात. आता ते काय असतं, कसं असतं, किती असतं ते कदाचित सरांनी सकाळी सांगितलं असेल, आय डोंट नो. ओके, आणि ते नर्चर पुढं करायला इन्क्युबेटर्सची तुम्हाला मदत होते. म्हणजे एखादी आयडिया तुमची तयार झाली आणि ती इनोव्हेशन आणि इन्व्हेन्शनच्या त्या पूर्ण कन्स्ट्रेंट्समध्ये बसली आणि ती बसल्यानंतर तुम्हाला खरोखर पेटंट मिळू शकत असेल, इंडस्ट्री ॲट लार्ज तुम्हाला त्याचा उपयोग होत असेल, तर अशा केसमध्ये काय होतं, तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घेता येईल, बरोबर आहे. आणि मग तुम्ही स्टार्टअप म्हणून कंपनी चालू करू. त्याच्यात काय प्रोसिजर आहे, तर तुम्हाला अगोदर एखादी कंपनी सांगितलं का सरांनी सकाळी, काय काय सांगितलं, एक कंपनी चालू करावी लागते. ते कॅटेगरी आहे त्याची, लिमिटेड लायबिलिटी असेल, LLP असेल किंवा लिमिटेड, प्रायव्हेट लिमिटेड असेल, त्याप्रमाणे तुम्ही कंपनी तयार करता. त्या कंपनीच्या, हे कंपनी ॲक्ट प्रमाणे रेग्युलर, मग तुम्ही स्टार्टअप इंडियाला अप्लाय करता. स्टार्टअप इंडियामध्ये तुमचं काय प्रॉडक्ट आहे, काय प्रोसेस आहे, कशा प्रकारे इट इज जनरेटिंग एम्प्लॉयमेंट, हे सगळी माहिती घेता. मग त्याचं असेसमेंट होतं आणि असेसमेंट झाल्यानंतर
तुमचं कंपनी स्टार्टअपचा दर्जा द्यावा म्हणून इलिजिबल होते. देन यू बिकम स्टार्टअप. सो तुम्ही काही नवीन करताय म्हणजे ते स्टार्टअप आहे असं होत नाही. बरोबर आहे. स्टार्टअप म्हणजे जसं आपल्याकडे 10वी पास हा 10वी पास असतो, 12वी पास हा 12वी पास असतो, ग्रॅज्युएट हा ग्रॅज्युएट असतो आणि PhD हा PhD असतो. तसं कंपनी असते. ज्यावेळी तुम्ही स्टार्टअपचा ऑफिशियली स्टार्टअप म्हणून रिकग्निशन मिळतं, देन ओनली यू कॅन से दॅट इट इज स्टार्टअप. And that startup is eligible for receiving funds under government schemes or some angel investors किंवा venture capitals वगैरे यांच्याकडनं त्यांना काय मिळू शकतं, फंडिंग मिळू शकतं. सो दॅट इज अबाउट स्टार्टअप. ओके. सो एंटरप्रेन्योर जर तुम्हाला व्हायचं असेल, ओके, सो तुमच्याकडं काही क्वालिटीज असाव्या लागतात. त्या कोणकोणत्या क्वालिटीज आहेत? एक म्हणजे तुमच्यात ग्रिट पाहिजे, तुमच्यात डेडिकेशन पाहिजे, कमिटमेंट पाहिजे. यू हॅव टू हॅव रिस्क टेकिंग. ओके. ॲबिलिटी, तुम्हाला ती रिस्क घेतली पाहिजे. ओके. फायनान्शियल असेल, टेक्नॉलॉजिकल असेल. यू हॅव टू अलोकेट युअर ह्यूज टाईम. मी गल्ल्यावर बसणार आणि काम करून घेणार असं होतं का? नाही होत. बरोबर आहे. यू हॅव टू बी प्रोएक्टिव्ह. काही गोष्टी तुम्हाला स्वतःहून पुढे येऊन कराव्या लागतात. यू हॅव टू शेअर युअर कॉन्टॅक्ट्स. तुमचा लोकसंग्रह तुम्हाला वाढवावा लागतो. लीगल कामं कोणाकडनं करून घेता येतील. ओके. इलिगल असं म्हणणार नाही, पण जी अदर कामं असतात त्या प्रकारची त्या देखील तुम्हाला कराव्या लागतात. सो बिझनेस और स्टार्टअप इज नॉट दॅट वे इट इज अ नॉट इझी थिंग. हे ऐकलं का वाक्य तुम्ही? इश्क आहे तो रिस्क आहे, तो इश्क आहे. बरोबर काय? इश्क आहे तो रिस्क आहे ना. ते जर तुम्ही बघितलं असेल, ओके, ते दॅट ऑल्सो यू हॅव टू इम्प्लिमेंट. सी, इंजिनिअरिंग डिग्री मिळवणं, त्याच्यानंतर जॉब मिळवणं, 40,000, 60,000, 80,000, 1 लाख, 2 लाख केबिनमध्ये बसून मी काम करणार, कोडिंग करणार, ते मिळालं तर उत्तम आहे. ओके. म्हणजे मी असं म्हणणार नाही की मी आता इनोव्हेशनवर बोलतोय, एंटरप्रेन्योरशिपवर बोलतोय, तेच कसं सर्वश्रेष्ठ आहे, तेच कसं छान आहे. अजिबात नाही. पहिल्या ऑपॉर्च्युनिटी तर तुम्ही, मी तर म्हणतोय, नोकरी मिळाली नोकरी करा. नोकरी करत करत तुम्ही अशा, कारण ह्याच्यात घालायला पैसे कुठून आणणार आहे ना. फॅक्ट आहे. कर्ज काढण्यापेक्षा मी नोकरी करेन. नोकरीतले दर महिन्याला 20,000, 25,000, 10,000 सेव्ह करेन आणि वर्षभराने ते गुंतवेन आणि त्यातनं हे करेन. सो इफ यू गेट जॉब, दॅट इज बेस्ट वे. तुम्हाला इथे आणि चांगले आहेत जॉब ऑपॉर्च्युनिटी. इनोव्हेशन, इन्व्हेन्शन किंवा एंटरप्रेन्योरशिप, स्टार्टअप यामध्ये पॅशनेटलीच तुम्हाला जावं लागतं. ओके. म्हणजे ते जाता जाता करण्यासारखी गोष्ट अजिबात नाही. इफ यू हॅव दॅट, म्हणून तर तो शब्द आहे ना APJ अब्दुल कलाम सरांचा, इग्नाइटेड माइंड्स. ओके. इग्नाइटेड माइंड्स म्हणजे काय? तुम्हाला खरोखर त्याची इच्छा असावी लागते. चालू ना मगाचपासून सांगितलं नाही कोणी मला, तर ठीक आहे. सो हे बघितलं आपण. तर मी काय सांगत होतो की तुम्हाला जर एखादी गोष्ट करायची असेल तर तुम्हाला त्याच्यासाठीचे लागणारे जे ट्रेड्स आहेत ते समजून घ्यावे लागतात. IPR मधलं हे तर झालं, ठीक आहे, 20 वर्ष डिझाईन वगैरे तुम्हाला जास्त दाखवतो. ओके. ट्रेडमार्क्स वगैरे जे म्हणतो आपण. ओके. तर अशा प्रकारचे तुम्हाला नायकीचा मी वापरू शकत नाही. बरोबर आहे. ओके. नायका वगैरे करून आपल्याला ते मिळतात, आपण